अक्षरशः या पुलावून सांडव्याचं पाणी वाहत होतं. हा बंगला ओमराजेचा आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहोत श्री संत गोरोबा काका यांच्या जन्मस्थळी तेरला. तेर हे ठिकाण धाराशिव जिल्ह्यामध्ये येते. डोकीपासून सरासरी 7 ते 8 किलोमीटरवर तुम्हाला तेर शहर दिसेल. दर एकादशीला तेरमध्ये संत गोरोबा काकांचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठी गर्दी पडलेली असते. आज एकादश असल्यामुळे आपण पण तिकडे जात आहोत. तेरला एक मोठा डॅम आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तेरचा डॅम पण दाखवणार आहे, वर चढून दाखवणार आहे की तो डॅम कसा आहे. मित्रांनो, तुम्ही जो हा समोरचा कारखाना पाहताय ना, हा डोकीचा तेरणा कारखाना आहे. तुम्ही पाहू शकता खूप मोठं क्षेत्र आहे या कारखान्याचं. बघा, तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता कसा आहे कारखाना. या गावामध्ये ओमराजे बंगला आहे. तुम्ही पाहू शकता हा बंगला ओमराजेचा आहे. समोर तेरणा डॅम आलेला आहे. तर मी तुम्हाला तो खाली उतरून दाखवणार आहे. तर आपण डॅमपाशी पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. दिसल तिथपर्यंत पाणी, दिसल तिथपर्यंत. आणि अशी चालण्यासाठी वाट आहे. पावसा सीझनमध्ये इथून पाणी वाहतं खाली. हे पाहू शकता, इथं समोरून वाट आहे, इथून लोक येऊ शकतात. हे बघा, पावसाळ्या सीझनमध्ये जूनमध्ये एक 3 दिवस मोठा पाऊस लागला होता आमच्या इकडे. तर या समोरचा तुम्हाला पूल दिसतोय का, अक्षरशः या पुलावून सांडव्याचं पाणी वाहत होतं. एवढा भयंकर पाऊस झाला होता. इथं चालणं, कारण उजवीकडं पाणी आणि डावीकडं पाणी, एक प्रकारचा थरारक अनुभव आहे हा. जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की इथे भेट द्या आल्यानंतर तेरला. आणि ह्याचा सांडवा जो आहे, ॲक्च्युअली तो मशीन कंट्रोल नाही, ॲटोमॅटिक आहे. एका लेवलच्या वर पाणी आलं, तिथून पाणी निघून जाते. ह्या डॅमचा फायदा आसपासच्या खूप गावांना झाला आहे. इकडे तुम्ही पाईपलाईन पाहू शकता. हे पाईपलाईन, याचा उपयोग आसपासच्या गावामध्ये पाणी नेण्यासाठी होतो आहे. तर मित्रांनो, समोर पाहू शकता तेर 1 किलोमीटर आहे. तर अशा प्रकारे आपण श्री संत गोरोबा काका यांच्या जन्मभूमीमध्ये आलेलो आहोत. तर आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत.
तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. जे भाविक आतमध्ये दर्शनाला जातात त्यांना फराळ सोय आतमध्ये केलेली असते. जर आपण इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल आणि आपल्याला जर आवडला असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.